मम्मी, काय ग? आज मिसळ बनव ना. ठीक आहे, आज मस्त झणझणीत मिसळ बनवते. सगळ्यात पहिली लागणारे साहित्य: गरम मसाला आहे, मिरची पावडर आहे, हे जिरं आहे, पण जिरं त्याच्यात वाटायचे आपल्याला टमाट्यामध्ये. आणि हे मसाला आहे ह्याचा मिसळचा मसाला आहे, धने पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, आणि ही वरून कोथिंबीर टाकायची आपल्याला. 2 टमाटे घेतले तर, आणि थोडी कोथिंबीर टाकलेली त्याच्यात, आणि जिरं टाकलेले. हे बारीक गाळ करून घ्यायचं मिक्सरमध्ये. मटकी आहे ना चांगली शिजून घेतली कुकरमध्ये, जरा मीठ टाकून. तेल गरम झाले, थोडं जिरं टाकले, जिरं चांगले कडकडून द्यायचे. ही मिरची पावडर टाकायची त्याच्यात थोडीशी. हे मसाला टाकायचा, गरम मसाला आहे थोडा, मिसळचा मसाला टाकायचा, ह्यो थोडी धने पावडर टाकायचं, थोडी हळद टाकायची, आणि थोडं मीठ टाकायचं तुम्हाला जसं लागेल तसं, आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची. फ्राय करायचं हे चांगलं, आणि मग त्याच्यात टमाट्याचा गाळ केलेला टाकायचा. मटकी टाकायची त्या फ्राय झाल्यावर. मसाला चांगलं परतून द्यायचं. वा 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 वा. पाणी टाकायचं, जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं. आम्हाला जास्त प्रमाणात बनवायची ना. आता ह्याला छान तरी सुटायला लागली, चांगलं मस्त शिजून द्यायचं. छान मस्त तरी सुटायला लागली. आता काकडीची साल काढून घ्यायची, कोथिंबीर वरून टाकायचे मिसळमध्ये. असे पाव गरम करून घ्यायचे. मिसळ बनवून झाली आपली. आता खाऊया.